जसं जसं माझं वय वाढत जाईल तसं माझं AMH कमी होतंय, म्हणजे द नंबर ऑफ एग्स प्रोड्युस्ड इन ओव्हरी हे माझं कमी होणार आहे. आता अगदी 25शीतल्या 30शीतल्या सुद्धा मुली येतात की ज्यांचं AMH बिलो 1 आहे, आणि मग अशा वेळेस त्यांना कधी कधी IVFचा सरोगसीचा सल्ला दिला जातो. आणि मग कारण स्वतः त्यांचं अंड ते संख्याही कमी आहे आणि क्षमता उत्तम क्वालिटीचं ते बीज पण नाहीये, अशी ती अवस्था नाहीये. इथे हिच्यामध्ये अंडी तयार करण्याची क्षमता कमी आहे. अंड म्हणजे बीज. आज आमचा जो आहार आहे त्यामध्ये बीज असणाऱ्या गोष्टी खूप हद्दपार झाल्यात असं लक्षात येतंय का? आम्ही सीडलेस ग्रेप्स खातोय, सीडलेस पपया आज आमच्या याच्यामध्ये आलेले आहेत. मग तुमच्या आहारामध्ये जर ते बीज जाणार नसेल तर शरीरामधल्या बीजाचं पोषणच होणार नाही. की अर्बन एरियामध्ये AMH कमी असणाऱ्या केसेस कंपॅरेटिव्हली मला जास्त दिसत आहेत. अगेन स्ट्रेस. वर्किंग वुमन ज्या आहेत त्यांच्यामध्ये मला घर सांभाळायचे, म्हातारी माणसं आहेत, येणारे जाणारे आहेत, आणि प्लस माझा जॉब आहे. AMH कमी असणाऱ्या ज्या केसेस आहेत त्यांच्या बाबतीमध्ये पुन्हा आपल्याला अगदी शिरोधारा, स्ट्रेस हे जेव्हा कारण असतं तेव्हा शिरोधारा करावी लागते. पंचकर्मातली शुद्धी पण आपल्याला तिथे करावी लागते, कारण ओव्हरीज माल फंक्शनिंग होत आहेत, त्या चांगले बीज नाही तयार करत आहेत. त्यामुळे ओव्हरीजला स्टिम्युलेशन देणं, उत्तम बीज तयार करण्यासाठी आयुर्वेदामध्ये रसकल्पांपासून, सुवर्णाभ्रकापासून कितीतरी असे रसौषधी सांगितलेले आहेत.